अनेक घोषणांची पूर्तता त्यांनी केलेली नाही। त्याबद्दलचं कुठलंही मत सरकारच्या वतीने मांडण्यात आलेलं नाही। 50,000 रुपयेचं अनुदान जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत त्यांना द्यायचं सरकारने कबूल केलं होतं, पण ते सुद्धा अनुदानाची घोषणा त्यांनी केली नाही। 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस या ठिकाणी सरकारने जाहीर केला होता 5 एकर करता, तो सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही। मागच्या काळामध्ये झालेला अवकाळी पाऊस, भात शेतीचं नुकसान, फळपिकांचं नुकसान याबाबत केलेली घोषणा नुकसान भरपाईची त्याचे सुद्धा पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत आणि स्वतःच केलेल्या घोषणा अनेक घोषणांची पूर्तता सरकारने केली नसल्यामुळे आज सभागृहामध्ये त्यावर आम्ही सरकारला आवाहन केलं की याबद्दल सरकारने निवेदन करावं, परंतु सरकारच्या वतीने एखादा मंत्री सोडला तर कुणी हजर राहत नाही आणि हे अधिवेशन फक्त फास्ट म्हणून पार पाडतायत, एक सोपस्कार म्हणून पार पाडतात असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी सरकारवर आरोप आहे। हॅलो बाईट चालू आहे। हॅलो नाही, ते आपला मेन घेऊ। हो 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 सर, आता दिल्लीश्वरांच्या इच्छेमुळे अजित पवार साहेब त्या ठिकाणी सामील झाले सरकारमध्ये आणि त्यामुळे त्यांना जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ते घेऊन त्यांनी शांत बसावं लागेल। वेगळं असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्याची आता परिस्थिती नाही आणि आपली माहिती खरी आहे की जेवढा निधी पाहिजे होता तो त्या प्रमाणात मिळालेला नाही। राज्य सरकार हे जवळपास 99,000 कोटीच्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळं यातून ते काय देऊ शकतात। एक बर्डेकरांची कविता होती की गणपतवाणी पिढी पितांना चावायच्या नुसतीच गाडी आणि म्हणायचा मनाशीच या जागेवर बांधील माडी। त्यामुळं हा अर्थसंकल्प म्हणजे मुंडेला असतील स्वप्ने असं म्हणत अवघड ठरू नये आणि खात्याला जो निधी दिलाय तो फक्त पगार दिले पाहिजेत आणि कामकाज चाललं पाहिजे यासाठीच आहे। विकास कामांकरता यामध्ये काही नाही आणि दादांच्या मंत्र्यांना आता मंत्रिपदी हेच नशीब आहे, त्यामुळे जो निधी दिलाय त्यावर त्यांना समाधान मानावं लागेल। आता मुख्यमंत्री मोदींनी दावा केला, परंतु आज आपल्या सर्व माध्यमांचे जे सर्वे आहेत जवळपास आतापर्यंत 6 ते 7 सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्व सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 22+ 24 ते 22 ह्या जागा 22 NDAला आणि इतर जागा या महाविकास आघाडीला असे सर्वे येत आहेत आणि म्हणून मोदी साहेबांना वारंवार इकडे यावं लागते। महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामांची उद्घाटनं करावी लागत आहेत की जे प्रकल्प हे काँग्रेसच्या काळात सुरू झाले होते आणि त्यामुळं सातत्याने इथं हरण्याची भीती या राज्यामध्ये त्यांना वाटते आणि म्हणून हे सगळं जाणून बुजून त्या ठिकाणी आपकी बार 405 जे काही आकडे सांगले जातात किंवा आपकी बार 45+ सांगतात, तर मला असं वाटतं की हे दावे मोकळ आहेत, निवडणुकीमध्ये सगळी निकाल स्पष्ट होती। आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मी शरद पवार साहेबांचं पोट भरून राजकारण आलेलं, त्यामुळं राजकारण म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे। बारामतीमध्ये येऊन पवार साहेबांचं कौतुक मोदी साहेबांनीच केलेलं आहे, त्यामुळं दादांच्या वर जे आरोप होते त्याचा उल्लेख त्यांनी भोपाळ सभेमध्ये केला आणि तिच्या दिवशी दादांनी त्यांची सोबत धरलेली आहे। त्यामुळं अशा टीकेला किती महत्त्व द्यायचं मला वाटतं हे काय फार जास्त गंभीर घेण्यासारखं नाही आणि शरद पवार बोलल्याशिवाय या राज्यामध्ये अजून दुसरा कुठला विषय मला वाटतं जे सत्ताधारी आहेत त्यांना माहिती नाही। धन्यवाद।